मनोरंजन व जनतेचा आक्रोश तसेच भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत वार आर पार न्यूज नेटवर्क। खातिवली ग्रामपंचायत हद्दीतील एका इमारत डेव्हलपरने अनधिकृतपणे अतिक्रमण करून शेतकऱ्याचा येण्या जाण्याचा मुख्य रस्ता अडवल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। यामुळे गेल्या 4 वर्षांपासून संबंधित शेतकऱ्याची शेती पूर्णपणे पडीक राहिली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी संजय कान्हा जाधव यांच्या शेतात जाण्याचा रस्ता डेव्हलपर्सने अनधिकृत बांधकाम करून बंद केलाय। या प्रकरणी तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी येऊन पाहणी केली होती आणि 24 मार्च 2026 रोजी रस्ता खुला करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते। तसेच प्रांताधिकाऱ्यांनीही सदर अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निष्कासित करण्याचे आदेश जारी केले होते आणि या संदर्भात MRTPचा रिपोर्टही तयार करण्यात आलाय। मात्र कोर्टात अपील आणि दावा सुरू असतानाही या आदेशांना न जुमानता डेव्हलपर्सकडून पुन्हा रस्ता बंद करण्याचं काम सुरू करण्यात आलंय। नियमानुसार केवळ G+2 ची परवानगी असताना 4-4 मजली इमारतींचं बांधकाम उभं करण्यात आल्याचा आरोपही केला जातोय। जयवंत भडांगे, आज आपण खातिवली ग्रामपंचायत खातिवली या ठिकाणी इमारत डेव्हलपर्सनी जी अतिक्रमण करून शेतकऱ्याचा रस्ता अडवलेला आहे, शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे, तरी आज आपल्या जोडीला शेतकरी आहेत संजय कान्हा जाधव। ते आपल्याला त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करू। ते त्यांच्यावर झालेला अन्यायाचा थोडासा गोषवारा सांगा। माझा जवळजवळ आहे ना 4 वर्ष झाले रस्ता पूर्ण बंद आहे। माझी शेती लागवडच होत नाही, ट्रॅक्टर जाऊनच नाही देत हा माणूस। तर तहसीलदारांनी स्वतः इथे येऊन पाहणी करून आणि रस्ता पण खुला केलेला आहे। पण ह्या लोकांनी आता परत ते अपीलमध्ये ठाणे कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि निकाल प्रलंबित आहे। तरी त्यांनी आता दावा चालू असताना त्यांनी परत रस्ता बंद करायला घेतलेला आहे। म्हणजे हे कायद्याला कुठल्याच जुमानत नाही, त्यांच्या मनमानी कारभार। त्यांची हे पण कुठलीच परमिशन घेतलेली नाही यांनी, फक्त ग्रामपंचायत परमिशन घेतली G+2 ची आणि 4-4 माळे बांधलेले त्यांनी। आणि स्वतः प्रांत अधिकारी येऊन ना त्यांनी बांधकाम निष्कासित करण्याचा ऑर्डर तोडण्याचा ऑर्डर काढलेले। तसं माझ्याकडं MRTPचा हे पण आहे, रिपोर्ट पण आहे। पण ह्या माणसाला अजूनपर्यंत कुठलाच ह्यात आलेली नाही। खूप माजुरीपणा वाढलेला, हा गरीब शेतकऱ्याला खूप त्रास दिला, मला खूप त्रास। माझी घरची सगळी माझी शेतीवरच अवलंबून आहे माझा हे सगळा। आणि हे 4 वर्ष झाले मी शेती लावत नाही। आमची उपासमारी होण्याची पाळी आलेली आहे आमच्या कुटुंबावर। माझी मुलं पण शिक्षण घेतात, त्याचं शिक्षण कसं होणार? आणि आम्ही सगळं कामधंदा सोडून याच्या मागं अख्खा दिवस राहायला लागतंय, रस्ता राखत बसायला लागतो आमचा। कधी पण येऊन हे बंद करायला बघतात रस्ता। आज सकाळी इथं आलो तर काम चालू केलं होतं यांनी। आम्ही काम सोडून काय रस्त्यात हे करत बसायचं का? इथं राखतच बसायचं का? कधी आम्हाला न्याय मिळत, न्याय मिळून पण तहसीलदार साहेबांनी 24/3/2026 रोजी हे केलेलं आहे, याचा निकाल दिलेला माझ्या बाजूला, आदेश केलेले आहेत, तर रस्ता खुला करण्यात यावा। रस्ता खुला पण झालेला, आता परत हा बंद करतो। आदेश तहसीलदारचे आदेश असून जुमानत नाही। आता आपण बघू शकता शेतकऱ्याचा जो रस्ता अडवलेला आहे तिथे आता सध्या रिसेंटली काम चालू आहे आणि शेतकऱ्याचं ह्या बाजूला शेत आहे। शेत या पावसाळ्यामध्ये त्या रस्ता अडवल्यामुळं शेतकऱ्यांनी शेती लावलेली नाही आहे। पत्रकार जयवंत भडांगे। या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। संपादक जयवंत भडांगे, कार्यकारी संपादक अशोक पडवार।